श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. स्वामी म्हणतात, आज तुझ्या मागे असलेली सर्व चिंता, तुझ्या मागील असलेली साडेसाती आज संपणार आहे. बाळा, चिंता करत रडत बसू नकोस. तुझ्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरुवात मी आजपासून करत आहे. बाळा, जर तुझ्या माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नकोस. बाळा, तू माझा भक्त आहे हे मला माहीत आहे. तू माझी एवढी मनापासून सेवा करत आहेस. या सेवेसाठी मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बाळा, तुझ्या पाठीमागे असलेली सर्व पीडा, सर्व संकटे मी संपवण्यासाठी आलो आहे. जर तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार असशील तर आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव. बाळा, या व्हिडिओद्वारे तुला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुझे सर्व चिंता संपवण्यासाठी मी आज तुझ्याशी बोलत आहे. तू ज्या प्रकारे माझी सेवा करतोस, प्रार्थना करतोस, त्यासाठी मी खूप खुश आहे. बाळा, जशी तुला माझी गरज आहे तशीच मला आपल्या सर्व भक्ताची गरज आहे. त्यावेळेस माझे भक्त माझी प्रार्थना करत असतात तेव्हा त्याची प्रार्थना माझ्यापर्यंत पोचत असते आणि मला देखील समाधान मिळत असते की माझे भक्त एवढे प्रेमाने मला साथ घालत आहे, माझ्याशी बोलत आहे. हे बाळा, त्यावेळेस तुझ्या सर्व अपेक्षाची पुनरावृत्ती मी करत असतो. त्यावेळेस घाबरून जाऊ नकोस. तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण होणारच आहेत. बाळा, तू मनातून ठेवलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. फक्त तू ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस तुझ्या प्रयत्नांना मी यश देणार आहे हे निश्चित आहे. बाळा, ज्यावेळेस तुझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर येते त्यावेळेस मला खूप वेदना होत असतात, कारण तू माझ्या बाळाप्रमाणे आहेस. जसं आपल्या आईला आपल्या बाळ प्रिय असतं त्याच प्रकारे तू देखील मला प्रिय आहेस. बाळा, असं कधीच समजू नको की तुझ्या वेदना, तुझा दुःख माझ्यापर्यंत पोचत नाही. तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोचत आहे. तू जे काही माझ्याशी बोलत आहेस, तू प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोचत आहे. फक्त बाळा, प्रत्येक कार्यासाठी एक विशिष्ट वेळ असते आणि ती वेळ एकदा आली की तुझं सर्व आयुष्य बदलून टाकणार आहेस. त्यामुळे बाळा, घाबरू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, देव आपल्याशी बोलण्यासाठी आले आहेत. आपण त्याचं म्हणणं शेवटपर्यंत ऐकायलाच हवं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. बाळा, स्वामी म्हणतात, ज्यावेळेस तू तुझं दुःख मला सांगत असतो त्यावेळेस माझ्या देखील डोळ्यातून अश्रू निघत असतात. कारण तुझ्या वेदना फक्त तुलाच होत नाही तर मला देखील होत असतात. परंतु बाळा, हे विसरून देखील चालणार नाही की प्रत्येकाला कर्माचे भोग भोगावेच लागतात. तसं कर्म आपण करत आहोत हा देखील तसंच मिळत असतं. म्हणून त्यासाठी तुला चांगलं कर्म करणं गरजेचे आहे. जर तुझं कर्म चांगला असेल तर तुला देखील वेदना होणार नाहीत आणि तुझ्याबरोबर मला देखील वेदना होणार नाही. बाळा, ज्यावेळेस तुझ्या हातून एखादी चूक होत असते, ती चूक झाली की त्या चुकीची शिक्षा शेवटपर्यंत आपल्याला भोगावेच लागते. म्हणून बाळा, पुन्हा पुन्हा तुझ्या हातून चुका होऊ देऊ नकोस. बघ, तुझा सर्व गायडन माझ्यापर्यंत पोचला आहे. फक्त तुला कोणत्या समस्येतून कसं बाहेर निघायचं हे सर्व सांगण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, प्रत्येकाच्या समस्या असतात, परंतु प्रत्येकजण त्या समस्याला घाबरतो असं नाही. तर काही भक्त त्या समस्याला खंबीरपणे सामोरे जातात आणि ती अवघड समस्या क्षणांमध्ये दूर होऊन जाते. म्हणून बाळा, तू देखील समस्याला घाबरू नको. त्या समस्या कशा प्रकारे सोडवता येईल यासाठी विचार कर.
जर समस्या सोडवण्यासाठी तू कटिबद्ध असशील तर मी देखील तुझ्या पाठीशी तेवढाच खंबीरपणे उभा राहील बाळा. तुझ्या प्रकारे माझी सेवा करतोस ना, त्यासाठी मी खूप खुश आहे. तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचत आहे. फक्त बाळा, ज्यासाठी तू सर्व काही करतोस ते काम तू लक्षात ठेव. थोडासा वाईट सवयीमुळे ते काम अर्धवट सोडू नकोस. तुझा ध्येय जर चांगला असेल तर त्या ध्येयासाठी मी देखील तुला मदत करेल बाळा. हे जीवन तुझ्यासाठी खूप सुंदर आहे. ते अजून सुंदर बनवण्यासाठी तुझी बुद्धी चालव. तू तुझ्या ज्ञानामध्ये भर घाल. बघ, एक दिवस असा येईल की सर्वजण तुझ्या यश बघून भारावून जातील. बाळा, जे यश तुला मिळणार आहे ते फक्त तुझाच नाही तर तुझ्या कुटुंबाला देखील भलं करणार आहेत. कुटुंबातील सर्व व्यक्तींना आनंदी ठेवण्यासाठी मी देखील तेवढाच कटिबद्ध आहे. कारण बाळा, तू माझा भक्त आहेस आणि माझ्या भक्ताच्या जेवढे सभोवताचे जेवढे जवळचे लोक आहेत ते देखील मला तेवढेच प्रिय आहेत. बाळा, ज्यावेळेस तुझं शरीर आणि तुझं मन मला साथ घालत असतं त्यावेळेस मला असं वाटतं की आज जाऊन माझ्या भक्ताला दर्शन देऊन यावं, त्याला आशीर्वाद देऊन यावे. परंतु बाळा, सर्व काही वेळेअभावी आणि कर्माअभावी होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट माणसाला लगेच हवी असते. परंतु बाळा, लक्षात घे, प्रत्येकजण संयमाची प्रकाष्ठा जेव्हा लावत असतो तेव्हाच त्याला सर्व काही मिळत असते. जन्म झाल्या झाल्या देखील कोणालाच सुख अनुभवता येत नाही. जन्मल्यानंतर देखील खूप त्रास सहन केल्यानंतरच प्रत्येकाला ते सुख मिळतं. आईला देखील बाळाचा सुख 9 महिने त्रास घेतल्यानंतरच मिळतं. त्याच प्रकारे बाळा, प्रत्येकाला काही ना काही कष्ट मेहनत घेतल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा सुख प्राप्त होत नाही. तुझ्यासमोर असे अनेक उदाहरणं असणार आहेत की जे तुला शिकवतील की बाळा, सर्व काही तेव्हा शक्य होईल जेव्हा तू त्या गोष्टीचा अनुभव घेशील. तू त्या प्रत्येक गोष्टीसाठी लढशील, ती गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करशील. म्हणून बाळा, लक्षात घे, या जीवनात कधीच काही फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुला संघर्ष करावा लागेल. जर या संघर्षासाठी तू तयार असशील तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, परमेश्वर आणि भगवंत आपल्याला या प्रत्येक गोष्टीसाठी मदत करतात. फक्त आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. जेव्हा तू प्रयत्न करतोस तेव्हा देव तुला मदत करत असतात आणि जर तू प्रयत्नच केलं नाही तर देव देखील तुला मदत करत नाही. म्हणून बाळा, लक्षात घे, तुझे प्रयत्न सुरू ठेव. तुला मदत कशी करायची हे सर्व माझ्यावर सोडून दे. तुझ्या जीवनात तुला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणारच, यावर विश्वास ठेव. जीवनात जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी कष्ट हे अटळ आहे हे देखील विसरू नकोस. जीवनात जेव्हा जे काही मिळवायचे असेल ती प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ नक्की लागेल, परंतु तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. बाळा, हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप प्रेरणादायी होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि बाळा, असेच दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.